नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टी परीक्षेसाठी आज आपण मराठी व्याकरणाचे प्रीवियस क्वेश्चन घेणार आहोत। हे प्रश्न स्पष्टीकरणासहित असल्यामुळे तुम्हाला मराठी व्याकरणामधल्या नवीन संकल्पना माहिती होणार आहे आणि कोणता प्रश्न हा ट्रिक्सने सोडवायचा याविषयी तुम्हाला मी माहिती सांगणार आहे। म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास, प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करा। तर आजचा पहिला प्रश्न आहे, रामने रावणास मारले या वाक्यातील प्रयोगाचे नाव सांगा। तर रामने रावणास मारले या प्रयोगाचं नाव आहे सकर्मक भावे प्रयोग। तर सकर्मक भावे किंवा भावे प्रयोग ओळखण्याची ट्रिक्स कोणती आहे, तर वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म यांना नेहमी प्रत्यय आलेला असतो आणि क्रियापद जे असतं ते क्रियापद हे एकारांत मध्ये असतं। तर आता इथे मारले हे क्रियापद आहे, तर मारले हे क्रियापद एकारांत मध्ये आहे आणि राम हे काय आहे, कर्ता आहे, तर कर्त्याला प्रत्यय आलेला आहे आणि रावणास हे काय आहे, कर्म आहे, म्हणून कर्माला सुद्धा इथं प्रत्यय लागलेला आहे। म्हणजेच भावे प्रयोग ओळखायचा असेल तर कर्त्याला आणि कर्माला नेहमी प्रत्यय आलेला असतो आणि क्रियापद हे एकारांत असते। दिलेल्या वाक्यातील क्रियापद हे कर्म आणि कर्ता त्यानुसार बदलत नसून ते तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र आहे, म्हणून याचा भावे प्रयोग होतो। तर आता इथे आपण जर लिंग वचनानुसार जर बदलायला गेलो तर आपल्याला खूप वेळ लागतो, म्हणून ही जी मी आता ट्रिक्स सांगितलेली आहे या ट्रिक्सचा जर वापर केला तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर हे 2 ते 3 सेकंदामध्ये मिळणार आहे। प्रश्न आहे, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर या वाक्यातील ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। तर ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे जनावर। पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर पुढचे काही समानार्थी शब्द आहे, तर ढोर म्हणजे काय आहे, जनावर आहे किंवा गुरे पण म्हणतो आपण, गुरे ढोर। त्यानंतर फुल या शब्दासाठी पुष्प, सुमन, कुसुम हे शब्द आहेत आणि हृदय, तर हृदयासाठी अंतकरण, अंतर्मन। नंतर हरळी, तर हरळीसाठी गवत, हाक आणि आरोळी हे समानार्थी शब्द आहेत महत्वाचे। पुढचा प्रश्न आहे, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते यातील अलंकार ओळखा। तर हे जे वाक्य आहे हे वाक्य खूप महत्वाचं आहे, भरपूर वेळा परीक्षांमध्ये हे विचारलं गेलेलं आहे। तर या वाक्याचा अलंकार आहे रूपक अलंकार। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे। तर दिलेल्या उदाहरणामधून उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये एकरूपता दाखवलेली आहे, म्हणून लहान मूल म्हणजे मातीचा गोळा हे एकच आहे, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे रूपक अलंकार। पुढचा प्रश्न आहे, महानायक संभाजी पानिपत या कादंबऱ्याचे लेखन कोणी केले आहे। तर महानायक संभाजी आणि पानिपत या कादंबऱ्याचे लेखन हे विश्वास पाटील यांनी केलेले आहे। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर रणजित देसाई, तर रणजित देसाईंनी पावनखिंड, श्रीमान योगी आणि स्वामी या कादंबरीचे लेखन केलेले आहे। तर शंकर पाटील यांची जुगलबंदी, खेळखंडोबा, आभाळ, पाऊलवाटा या कादंबऱ्या आहेत। शिवाजी सावंत, तर शिवाजी सावंत यांच्या छावा, मृत्युंजय आणि युगंधर या कादंबऱ्या आहेत। तर यामध्ये रणजित देसाई, विश्वास पाटील आणि शिवाजी सावंत, तर यांवरती परीक्षेमध्ये खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून यांच्या ज्या कादंबऱ्या आहेत या पाठ करून ठेवायच्या आहे, कारण परीक्षेमध्ये कन्फ्यूज होतो आपण। हा प्रश्न आहे, इच्छिलेले वस्तू देणारे झाड या शब्दसमूहासाठी खालील योग्य शब्द निवडा। तर इच्छिलेले वस्तू देणारं झाड म्हणजे हे कल्पवृक्ष असतं। पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे। कामधेनू, तर कामधेनू म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी काल्पनिक गाय आणि चिंतामणी, तर चिंता हरण करणारा मणी। चा प्रश्न आहे, त्याज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। तर तुम्हाला येत असेल तर प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये द्या। तर त्याज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे ग्राह्य। पर्याय क्रमांक 4। त्यानंतर आद्य, आद्य म्हणजे अंतिम, म्हणजे याचा विरुद्ध शब्द आहे। त्यानंतर आद्य याचा विरुद्धार्थी शब्द आहे अंतिम। मंदी, तेजी, निंद्य, वंद्य। पुढचा प्रश्न आहे, सत्यव्रत या सामासिक शब्दाचा विग्रह निवडा। तर सत्यव्रत म्हणजे सत्य आहे व्रत ज्यांचे असा तो। पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे। तर सत्यव्रत हा बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे। पुढचा प्रश्न आहे, न्यायाधीशाकडून आरोपीला दंड ठोठावला गेला या वाक्यातील कर्ता ओळखा। तर कर्ता ओळखण्यासाठी क्रियापदाला नारा, नारी हे प्रत्यय जोडून प्रश्न विचारायचा। तर दंड ठोठावणारा कोण, तर दंड ठोठावणारा हा न्यायाधीश आहे।
म्हणून या वाक्यातला कर्ता कोण आहे तर न्यायाधीश आहे. तर वाक्यात क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा जो कोणी असतो तो काय असतो कर्ता असतो. तर या वाक्यामध्ये क्रिया कोणी केलेली आहे तर न्यायाधीशाने केलेली आहे, म्हणून या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे न्यायाधीश आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. चा प्रश्न आहे अरे रे खूप वाईट बातमी आहे, या वाक्यातील अरे रे शब्दाची जात ओळखा. तर या वाक्यामध्ये अरे रे या शब्दाची जात आहे केवल प्रयोगी अव्यय. पर्याय क्रमांक 2. तर अरे रे हे शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. तर केवल प्रयोगी अव्यय वाक्याच्या अर्थात भर घालत नाहीत, फक्त भावनेचा उद्गार काढलेले असतात, म्हणून या वाक्यामध्ये केवल प्रयोगी अव्यय हे अरे रे आहे. पुढचा प्रश्न आहे कंडक्टरने प्रवाशाला विचारले, हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रयोगाचे आहे. तर कंडक्टरने प्रवाशाला विचारले हे वाक्य भावे प्रयोगाचे आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर तुम्हाला यादी मी भावे प्रयोग ओळखण्याची ट्रिक सांगितली आहे की कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय आलेला असतो आणि क्रियापद हे एकारांत असते. तर इथे कंडक्टर हा काय आहे कर्ता आहे, तर त्याला प्रत्यय लागलेला आहे, आणि कर्म काय आहे तर प्रवासी आहे आणि त्याला सुद्धा प्रत्यय लागलेला आहे, म्हणून हे वाक्य भावे प्रयोगाचं आहे. वाक्यातील कर्ता आणि कर्म त्यांचे लिंग वचनानुसार क्रियापद बदलत नाही, म्हणून हा भावे प्रयोग आहे. पुढचा प्रश्न आहे मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा, या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा या वाक्याचा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य, म्हणजेच आज्ञार्थी क्रियापद आहे. पर्याय क्रमांक 4. तर आज्ञार्थी क्रियापद कशाला म्हणतात. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणत्याही प्रकारच्या आज्ञेचा उल्लेख होत असेल वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, हे जे स्पष्टीकरण आहे या स्पष्टीकरणावरून तुम्हाला खूप अभ्यासाला मदत होणार आहे. पुढचा प्रश्न आहे मारुतीचे शेपूट या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता आहे. तर मारुतीचे शेपूट या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे लांबत जाणारे काम. पर्याय क्रमांक 3 पुढचा प्रश्न आहे पिकलेला आंबा गोड लागतो, या अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. तर पिकलेलं हे अधोरेखित केलेला शब्द आहे, याचा प्रकार ओळखायचा आहे. तर पिकलेला हा धातुसाधित विशेषणाचा प्रकार आहे. पर्याय क्रमांक 2 धातुसाधित. तर दिलेल्या वाक्यातील पिकलेला हा धातुसाधित विशेषण आहे, त्याचा मूळ धातू पीक आहे. वाक्यात ते आंबा या नावाबद्दल विशेष माहिती देतं. पुढचा प्रश्न आहे खादी हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आलेला आहे. तर खादी हा शब्द मराठी भाषेमध्ये गुजराती या भाषेमधून आलेला आहे. पर्याय क्रमांक 4. तर स्वदेशी शब्द किंवा परप्रांतीय भारतीय शब्द. तर गुजराती खादी, घी, दादर, शेड, दलाल, डब्बा, रिकामटेकडा हे गुजराती शब्द गुजराती भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. पुढचा प्रश्न आहे अवेर करणे या वाक्याचा अर्थ सांगा. तर अवेर करणे म्हणजे काय तर दूर लोटणे. पर्याय क्रमांक 1. चतुर्भुज होणे म्हणजे काय लग्न करणे. चतुर्भुज होणे म्हणजे लग्न करणे. खूप महत्त्वाचा शब्द आहे हा. पुढचा प्रश्न आहे दिलेल्या पर्यायामधून नव्याचे 9 दिवस या म्हणीचा अर्थ ओळखा. तर नव्याचे 9 दिवस या म्हणीचा अर्थ कोणतीही गोष्टीची नवलाही थोडेच दिवस टिकते. पर्याय क्रमांक 2 कोणत्याही गोष्टीची नवलाही थोड्याच दिवस टिकते. चा प्रश्न आहे स्वभावोक्ती या शब्दाचा संधी विग्रह खालीलपैकी कोणता आहे. तर स्वभावोक्ती या संधीचा विग्रह आहे स्वभाव अधिक उक्ती. पर्याय क्रमांक 3. तर स्वभावोक्ती या शब्दाची फोड होते स्वभाव अधिक उक्ती बरोबर अस अधिक उ बरोबर काय तयार होतो ओ तयार होतो, म्हणजेच हे गुणादेश स्वरसंधीचं उदाहरण आहे. पुढचा प्रश्न आहे सेतुबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे. तर सेतुबंध हा ग्रंथ प्रवर सेन यांनी लिहिलेला आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर सेतुबंध हा प्रवर सेन यांचा आहे. भीष्माचार्य यांनी पंचवार्तिक हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि मुकुंदराज यांचा विवेक सिंधू हा ग्रंथ आहे. पुढचा प्रश्न आहे खालील वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. तू स्वतः मोटार चालवशील का. तर यामध्ये स्वतः हा शब्द आत्मवाचक सर्वनाम म्हणून आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर आपण, स्वतः, निज या सर्वनामांचा वापर कर्त्यानंतर केल्यास त्याचा अर्थ स्वतः असा होतो. आपण, स्वतः, निज या सर्वनामाचा वापर जेव्हा कर्त्यानंतर केला जातो तेव्हा त्याचा अर्थ स्वतः असा होतो. त्यामुळे ते काय असतं आत्मवाचक सर्वनाम असतं आणि दिलेल्या वाक्यातील स्वतः हे सर्वनाम तू या कर्त्यानंतर आलेले आहे, म्हणून हे काय आहे आत्मवाचक सर्वनाम आहे.
पुढचा प्रश्न आहे, वाऱ्याहून चंचल मन असते या अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर वाऱ्याहून चंचल या शब्दाची अधोरेखित विभक्ती ही पंचमीची आहे. तर पंचमीचे प्रत्यय आहे ऊनहून, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पंचमी. तर विभक्ती कशाला म्हणतात? नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारा जो संबंध विकारांनी दाखवला जातो त्या विकारांना विभक्ती म्हणतात. दिलेल्या वाक्यातील वाऱ्याहून या शब्दाला पंचमी विभक्तीचा ऊन हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पंचमी. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणाचे प्रीवियस क्वेश्चन घेतलेले आहेत आणि ते स्पष्टीकरणासहित घेतल्यामुळे तुमची रिव्हिजन ही नक्कीच होणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.